आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय खास संक्रांतीसाठी जर तुम्ही काळी साडी घेतली असेल, घेणार असाल किंवा काळी साडी घालणार असाल किंवा इतर वेळीही काळी साडी घालताना डिझायनर असेल किंवा काठापदराची असेल, ती काळी साडी कशी स्टाईल करायची, त्याच्यावरती ब्लाउज कोणते मॅच करायचे, ज्वेलरी कशी मॅच करायची, बाकीच्या ॲक्सेसरीज कशा मॅच करायच्या आणि काळी साडी कोणतीही डिझायनर, काठापदराची, पैठणी, पार अगदी पार्टी वेअर कोणतीही काळी साडी असो अगदी परफेक्टली स्टाईल कशी करायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्यापूर्वी हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज। चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल पटकन सबस्क्राइब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। 햇살이 너무 좋았어 그냥 모두 좋았어 널 만나서 모든 게 다 잠에서 इतर वेळी वापरू किंवा न वापरू पण संक्रांतीच्या दिवसांमध्ये आपण हमखास काळी साडी घालतो। त्यातल्या त्यात जर पहिली संक्रांत असेल अशा वेळी तर मुद्दामहून काळी साडी घेतली जाते, काळी साडी घातली जाते, वरती सुंदर हलव्याचे दागिने वगैरे मॅच करून ना आपण मस्त मस्त काळ्या साडीमध्ये फोटो पण काढतो। पण ही काळी साडी जर परफेक्टली स्टाईल केली तर अतिशय सुंदर दिसते, पण तेच जर थोडंसं 19-20 झालं ना तर काळी साडी तुमचा अख्खा लुक खराब करू शकते। बघा ना, व्यवस्थित स्टाईल केलं, छानपैकी ब्लाउज छान मॅच केले, ज्वेलरी छान मॅच केली, ही काळ्या साडी इतकं रिच आणि इतकं सुंदर बाकी काहीही दिसू शकत नाही। बाकी सगळे कलर किती सुंदर असले तरी काळा रंग आपल्याला अट्रॅक्ट करतो। मग ही सुंदर अशी काळी साडी मॅच कशी करायची किंवा ती परफेक्ट दिसावी, छान लुक यावा म्हणून ती स्टाईल कशी करायची, तर सगळ्यात फर्स्ट जर तुम्ही काठापदराची साडी घालणार असाल, कोणतीही गोल्डन बॉर्डर असलेली किंवा थोडीशी सिल्वर बॉर्डर असलेली साडी घालणार असाल तर त्याच्यावरती ब्लाउज कोणते मॅच करायचे। जर साडीमध्ये कोणताही गोल्डन कलरची बॉर्डर असेल तर त्याच्यावरती तुम्ही गोल्डन ब्लाउज मॅच करू शकता किंवा मरून कलरचा ब्लाउज मॅच करू शकता, थोडीशी गोल्डन डिझाईन असणारा, किंवा त्याच्यावरती चक्क तुम्ही डार्क ग्रीन कलरचा ब्लाउज मॅच करू शकता, अतिशय सुंदर दिसतो। आपल्याकडे कोणता ना कोणता काठापदराच्या साडीचा वगैरे ग्रीन कलरचा ब्लाउज असतो किंवा थोडासा जो राणी कलर मध्ये येतो ना, थोडासा असा पीच पिंक कलर मध्ये, तो ब्लाउज पण काळ्या साडीवरती अतिशय छान दिसतो। गोल्डन बॉर्डर असेल ना तर त्या साडीवरती सिल्वर ब्लाउज अजिबात घालायचा नाही किंवा थोडासा व्हाईट बेस मध्ये जाणारा वगैरे असा कोणताही ब्लाउज वापरायचा नाही। साडीची जर बॉर्डर गोल्डन असेल किंवा साडीवरती कुठेही थोडासा जर गोल्डन कलर असेल त्या सगळ्यांवरती मॅच करताना थोडेसे वॉर्म टोन मधले, म्हणजे थोडेसे रेड, ग्रीन वगैरे असे कलर मॅच करायचे, ते खूप सुंदर दिसतात। तुम्ही येलो पण मॅच करू शकता, पण अगदी पिवळा धम्मक मॅच करण्यापेक्षा ब्लॅक साडीवरती तुम्ही थोडासा हळदी येलो मॅच करा, तो अतिशय छान दिसतो, लुक पण उठून दिसतो, प्लस सोबतच ते काळ्या साडीसोबत छान मॅच होतो। अगदी पिवळा धम्मक घातला ना तर ते चक्क टॅक्सी केल्यासारखं, म्हणजे असतं ना काळी पिवळी टॅक्सी, तसं केल्यासारखं होतं। त्याच्यामुळे लक्षात घेताना म्हणजे ग्रीन घालायचा, रेड घालायचा, मरून घालायचा, थोडासा असा पिंक मधला घालायचा, पीच पिंक मधला, हे सगळे ब्लाउज खूप छान कॅरी करता येतात। आणि तेच जर काठापदराचीच पण थोडीशी जर सिल्वर बॉर्डर मधली असेल, आता या प्रकारच्या साड्या पण असतात, छान अशी व्हाईट मधली, सिल्वर मधली बॉर्डर असते साडीला, या सगळ्या साड्यांवरती मग तुम्ही थोडासा सिल्वर टोन मधला कोणताही ब्लाउज मॅच करू शकता, शिमरी सिल्वर कलरचा ब्लाउज मॅच करू शकता, थोडासा ऑफ व्हाईट मॅच करू शकता किंवा चक्क फुल असा हकोबा वगैरे व्हाईट कलरचे ब्लाउज येतात ना, तो कोणताही ब्लाउज याच्यावरती छान दिसतो। सिल्वर बॉर्डर असलेल्या साड्यांवरती तुम्ही थोडासा टील ब्ल्यू वगैरे कलर येतो ना, ते कलर मॅच करू शकता, ते पण या साड्यांसोबत अतिशय सुंदर कॉम्प्लिमेंट होतात। त्याच्यावरतीच तुम्हाला जर आणखीन थोडासा कॉन्ट्रास्ट मॅच करायचा असेल तर तुम्ही सिल्वर कलरच्या बॉर्डर वरती थोडासा डार्क राणी कलर येतो ना, तो ब्लाउज पण मॅच करू शकता, पण तो शक्यतो ना थोडासा प्लेन घ्यायचा, म्हणजे तो चांगला मॅच होतो। आणि तेच जर साडी काठापदराच्या ऐवजी थोडीशी जर डिझायनर असेल, पार्टी वेअर असेल तर त्याच्यावरती तुम्ही कोणतेही स्लीवलेस वगैरे हेच कलर पॅटर्न लक्षात ठेवून ब्लाउज मॅच करू शकता, ते खूप छान दिसतात। ब्लॅक वरती तुम्ही ब्लॅक पण अगदी इझिली मॅच करू शकता, पण ब्लॅक वरती ब्लॅक मॅच करताना ना साडी जर थोडीशी कमी डिझाईन वाली असेल तर ब्लाउज थोडासा जास्त डिझाईन वाला घालायचा, म्हणजे तो छान मॅच होतो। तेच जर साडीवर खूप जास्त डिझाईन असेल तर ब्लाउज शक्यतो थोडासा प्लेन करायचा किंवा त्याचे थोडेसे स्लीव्स डिझाईन वगैरे चेंज करायचे, म्हणजे तो पण अगदी सुंदर कॉम्प्लिमेंट होतो।
इव्हिनिंग पार्टी वगैरे असतील तर तुम्ही अशा वेळी त्याच साड्यांवरती सुंदर असे डार्क गोल्डन असे सिल्वर कलरचे किंवा एकदम शिमरी गोल्डन कलरचे ब्लाउज मॅच करू शकता. ते पण खूप सुंदर दिसतात. इव्हिनिंग लुक पण उठून दिसतो आणि सोबतच ती साडी पण छान कॉम्प्लिमेंट होते. हे झालं ब्लाउज मॅचिंग साठी. मग आता ब्लॅक साडीवरती ज्वेलरी कशी मॅच करायची काठापदराची असेल किंवा डिझायनर असेल, ज्वेलरी कोणत्या टाईपची घालायची म्हणजे ती खूप छान दिसेल. तर जर कम्प्लीट ब्लॅक लुक करणार असाल, मोनोक्रोमॅटिक टाईप म्हणजे ब्लॅक ब्लाउज विथ ब्लॅक साडी घालणार असाल ना, तर अशा वेळी खूप जास्त असे डायमंड टाईप मध्ये वगैरे इयरिंग्स किंवा तशी ज्वेलरी पहिल्यांदा टाळायची. येस, तुम्हाला वाटेल की ती घालायची का? नाही. अशा साड्यांवरती शक्यतो ना थोडेसे बीड्स मधली, पर्ल्स मधली ज्वेलरी घालायची, ती खूप सुंदर दिसते. म्हणजे थोडीशी मोत्यांची वगैरे ज्वेलरी येते ना, त्यातल्या त्यात जर त्याच्यामध्ये थोडासा ग्रीन कलर असेल, रेड कलर असेल किंवा थोडासा मरून कलर असेल किंवा मग सरळ साधा गोल्डन आणि मोती या प्रकारचं कॉम्बिनेशन केलं की ब्लॅक साडी अतिशय छान दिसते. एकतर हे दोन्ही कॉम्बिनेशन पण खूप सुंदर होतं आणि प्लस एक जो रॉयल, एक जो असा रिच लुक आहे ना, तो या पर्ल्समुळे किंवा या मोत्यांच्या ज्वेलरीमुळे आणि ती ब्लॅक साडीवरती व्यवस्थित मॅच केल्यामुळे अगदी सहजपणे मिळते. ज्वेलरीमध्येच तुम्ही जर ट्रॅडिशनल साडी घातली असेल, म्हणजे छान अशी काठापदराची साडी घातलीये, गजरे घातलेत, छान असा केसांचा अंबाडा वगैरे केलाय, तर त्याच्यावरती तुम्ही चोकर मॅच करू शकता. अतिशय छान दिसतो हा पण लुक. चोकर मॅच करताना मग थोडेसे ब्लॅक आणि गोल्डन अशा टोन मधले किंवा ब्लॅक आणि रेड किंवा छान असे रेड बीड्सचे कम्प्लीट असा रेड कलरचा चोकर आणि ब्लॅक साडी, ते पण खूप सुंदर कॉम्प्लिमेंट होतं. ब्लाउज मध्ये जर थोडासा ग्रीन वगैरे असेल तर त्या प्रकारचं जर कॉम्बिनेशन केलं ना ज्वेलरी सोबत, अतिशय छान दिसतं. किंवा तेच जर ब्लॅक साडीला थोडीशी ड्युअल टोन मधली बॉर्डर असेल, बऱ्याचदा आता तशा पण साड्या येतात की थोडीशी मध्येच, आता या माझ्या अंगातल्या साडीला पण ड्युअल टोन आहे, म्हणजे थोडासा मध्येच कॉपर आहे, गोल्डनची बॉर्डर पण आहे आणि मध्येच थोडंसं सिल्वर पण आहे. मग अशा साडीवरती काय घालायचं? तर अशा साडीवरती तुम्ही कोणतीही कॉपर ज्वेलरी मॅच करू शकता, ती पण खूप छान दिसते. त्यासोबतच त्याच्यावरती जर थोडंसं लॉंग असे पेंडंट टाईप येतात ना, मण्यांची माळ असते आणि थोडंसं मोठं पेंडंट असतात, ते पण खूप सुंदर मॅच होतं. साऊथ इंडियन ज्वेलरी पण ब्लॅक साडीवरती अतिशय छान कॉम्प्लिमेंट होते. काठापदराच्या साडीवरती ना तुम्ही जर असे साऊथ इंडियन नेकलेस किंवा साऊथ इंडियन असे मोठे हार वापरले किंवा अशी साऊथ इंडियन पर्ल ज्वेलरी वापरली, अतिशय सुंदर लुक तयार होते. जर साडीची बॉर्डर सिल्वर आहे, तुम्ही ब्लाउज वगैरे त्याच्यावरती व्यवस्थित मॅच केला, आता त्याच्यावर ज्वेलरी कशी मॅच करायची? सिल्वर टोन जर साडीमध्ये असेल ना कुठेही, किंवा थोडासा जर व्हाईट बेस असेल ना, व्हाईट टोन असेल साडीचा कुठेही, थोडासा ब्लॅक वरती व्हाईट डिझाईन असेल, बॉर्डर वरती व्हाईट डिझाईन असेल, पदरावरती असेल किंवा ब्लाऊज तुम्ही तसा मॅच केला असेल, त्या सगळ्या साड्यांवरती अगदी डोळे झाकून तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा सिल्वर ज्वेलरी मॅच करू शकता. खूप छान दिसते. एकतर लुक पण पूर्ण होतो आणि त्यासोबतच ऑक्सिडाइज मध्ये मोठे मोठे ऑक्सिडाइजचे झुमके किंवा तशा बँगल्स आणि गळ्यातलं जर खूप मोठी अशी ब्रॉड झुमके घातले असतील, त्याच्यावरती मग शक्यतो गळ्यातलं एक अगदी छोटंसं घालायचं आणि बँगल्स मॅच करायच्या. छान असं मोठ्या पेंडंटचं गळ्यातलं घातलं असेल, त्याच्यावरती कानातले थोडेसे छोटे ठेवायचे किंवा त्याच्यावरती तुम्ही नोज पिन वगैरे ट्राय करू शकता. थोडंसं मिक्स अँड मॅच केलं ना, तर तुम्ही सिल्वर ज्वेलरी ब्लॅक साडी सोबत अतिशय सुंदर कॅरी करू शकता. किंवा जर अगदी बोल्ड लुक हवा असेल, अगदी छान असा ब्राईट लुक हवा असेल, तर मस्तपैकी डार्क रेड लिपस्टिक, त्याच्यावरती सिल्वरचं मस्त असं मोठं पेंडंट असणारं गळ्यातलं किंवा थोडेसे मोठे कडा बँगल्स घातले ना, अतिशय छान असा हॉट लुक तयार होतो. हा पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ब्लॅक सोबत फक्त ना टाळायची गोष्ट म्हणजे ब्लॅक सोबत अगदी चमचमती गोल्डन ज्वेलरी नाही घालायची. मॅच करताना थोडीशी मॅट फिनिश असणारी किंवा थोडीशी अशी लाईट गोल्डन कलर असतो ना, थोडासा असा रॉ गोल्डन कलर किंवा अँटिक ज्वेलरीचा कसा असतो तशा प्रकारची गोल्डन ज्वेलरी किंवा सिल्वर पण मॅच करताना अगदी पांढरट सिल्वर मॅच करण्यापेक्षा थोडासा ब्लॅक मध्ये जाणारा सिल्वर मॅच करायचं. एकदम सुंदर मॅच होतं, परफेक्ट मॅच होतं आणि लुक पण खूप छान दिसतो. आजच्या या ब्लॅक स्पेशल व्हिडिओ मध्ये आपण बघितली काठापदराची ब्लॅक साडी असेल किंवा डिझायनर ब्लॅक साडी असेल, त्याच्यावरती ब्लाउज कसे मॅच करायचे, ज्वेलरी कशी मॅच करायची किंवा कोणत्या प्रकारची ज्वेलरी किंवा कोणते कलर टाळायचे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.